धीरज परदेशी प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना फोनवरून त्यांच्याशी संवाद साधण्यात आलेला आहे। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। पडळकरांनी आंदोलन स्थळावरूनच मुख्यमंत्र्यांना फोन केलेला होता आणि त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। हे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता मुख्यमंत्री साहेब हे आपल्याशी आता फोनवर बोलतायत। इकडे साहेब, आज इथं अहिल्यानगरला सगळे 10,000 लोक थांबलेले आहेत धीरज परदेशी यांचं प्रेत घेऊन। आपण सर्वांशी जरा बोलावं अशी विनंती आहे। ही जी धीरज परदेशींची हत्या झाली आहे ही अतिशय निंदनीय अशा प्रकारची हत्या आहे आणि आम्ही देखील याचा पूर्ण निषेध करतो। कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी हत्या केली त्यांना आम्ही सोडणार नाही। हत्यारांना फाशी झाली पाहिजे या दृष्टीनं ज्या आवश्यकता आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला स्पेशल जे वकील आहेत ते वकील आपण त्या ठिकाणी देऊ। जे काही बेस्ट वकील आहेत चांगले 3-4 वकिलांची नावं करून आपल्याशी चर्चा करून त्यातला एक वकील आपण विशेष सरकारी वकील म्हणून नेमू आणि हायकोर्टाला विनंती करून ही सगळी केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कशी चालवता येईल त्याचा देखील आपण निर्णय करू। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही अशा प्रकारचे ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय आम्ही देखील कोणी थांबणार नाही। आपल्या सर्वांचा आक्रोश बरोबर आहे, पण आता सरकार देखील आपल्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी सर्व करायला तयार आहे, कारण ती आमची जबाबदारीच आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आता हे जे काही आंदोलन इथे पुकारलेलं आहे त्याच्यावर आम्ही सकारात्मक निर्णय करत असल्यामुळे आपण ते परत घ्यावं आणि त्या ठिकाणी जे काही अंतिम क्रिया वगैरे आहेत त्या आपण पूर्णपणे कराव्यात अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। साहेब आणि विषय संग्राम मया बोलतायत साहेब। ते एक आपलं हे जे आहे प्रांत साहेब पण इथे आहे, त्यांनी काल नोटीस लावली काही अनाधिकृत घर आहेत त्या आरोपींची। ग्रामपंचायतचे महापालिका अनाधिकृत घर आहेत तर ते सुद्धा ड्यू प्रोसेस पूर्ण करून त्याची ड्यू प्रोसेस पूर्ण करून आपण जे अतिक्रमण आहे तेही ड्यू प्रोसेस पूर्ण करून तेही आपण काढू। धन्यवाद साहेब, आपण दखल घेतली, आभारी आहे।